नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या किचनमध्ये आणि आपली आजी बघू शकता आता सकाळी सकाळी काय बनवून राहिले. आज आहे सोमवार, सकाळ सकाळी बाजारला जाऊन आली आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली आहे. तिच्याकडून एक भाजी हुकली आहे, ती भाजी मी घेऊन येतोय. तोपर्यंत आपली आजी काय करते तुम्हाला दाखवतो. शेवग्याची शेंगाची भाजी आज पण. आणि हे बघू शकता वाटण वगैरे काढले. इकडं तव्यावरती मिरची आणि शेंगदाणे भाजले होतं. आता शेंगा कट करून कढईमध्ये टाकू राहिली. अरे तू आता बाजारला जाय, माझ्याकडून कारले विसरले आणि कारले घेऊन ये. अजून काय राहिले तर लिती मग दोडके घेऊन ये पावसाळ्यात. ठीक आहे. तर चला मग आत्ता नाही का आपल्या आजीकडून एक भाजी विसरली आहे, ती म्हणजे कारल्याची. त्याच्या निमित्ताने मी नाही का तुम्हाला गावातला छोटासा आठवडे बाजार दाखवतो. हे पैसे जर उरले ना तर अजून दोडके पण सांगितले आजीने, ते पण घेऊन होतं. आत्ता वाजले सकाळचे 9. आजी सकाळ सकाळी जाऊन आली बाजारला, त्याच्यानंतर रेसिपी बनवून राहिली आहे. तर आत्ता मी ती भाजी घेऊन येतो आणि तुम्हाला बाजार पण दाखवतो. तर हे बघू शकता एकदम छोटा बाजार आहे, जास्त दुकान नसेल, एकदम छोटी गुजरी भरते सकाळीच. आपले नाना बघा इथं बसले तर त्यांच्या मित्रांसोबत. कारले द्या. हां तुम्ही इथंच बसले काय? बरं बरं बसा. कारले द्या पावसात. कसे घ्यायचे द्या ना कारले. परत बाई वडन मला कारले सांगितलेत. कारले आपल्या नानाचे आता कारले देव राहिले मला घेऊन. हा पावसात. आजोबांचे मित्र आहेत तेव्हा इथे येऊन बसले बाजारात. आज 1.5 वर्षानंतर नाही का आजोबा बाजारात आले होते. हे बघू शकता एवढा बाजार भरतोय, जास्त मोठा नसतो म्हणजे सकाळ सकाळीच भरतो. सकाळी 8ला भरतो आणि 11ला संपून जातो. आता कारले घेतले तर आता दोडके पण घेतो. आज दादूस पण आलाय बाजार करायला. आज त्याच्याकडे आले सर्व त्याचे घरचे येत असतात माझ्यासारखंच. तो पण आज आलाय. बाजार झाला का सगळं? झाला ना. काय काय घेतलंय? काही नाही, टमाटे, मिरच्या, बटाटे, वांगे. अजून काय घ्यायचं? शेव घ्यायची. चल छोले तेवढंच द्या. आम्ही रेकॉर्डिंग करून घेऊन राहिले. तुमचे दोडके नाही भेटले त्याच्यामुळे छोले घेतले. म्हटलं नाही का 40 रुपये उरले, तसे पण रिटर्न येण्यापेक्षा एक भाजी होऊन जाईल म्हणून छोले घेऊन टाकले. आणि आता शंकर आलाय बाजारला. मी तर माझं तर झाले, मला 2च गोष्टी घ्यायच्या होत्या आणि त्यातली एक भेटली नाही. आता शंकर बाजारला चाललाय. काय आणलं बाजारात? हे पाय एवढंच, मेथी नाही दोडके नाही तर मग छोले आणले. तर एका दिवशी परत छोले भटुरे बनव. छोले आणले, पुढे आणलं होया. एकच आणलं आणि कारले आणले. म्हातारा ते बसले तिथे त्यांच्या मित्रासोबत. जाऊ दे, आता 1-1.5 वर्षानंतर गेलेत बाजारात. तर आत्ता आपल्या आजी आजोबांना भेटायला कोण आले तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्याबद्दल माहिती पण सांगतो तुम्हाला. पाऊस थोडा झालाय. ठीक आहे आणलं. चांगला पाऊस. घे बघ तुझं कंटेंट. हे सकाळी सकाळी बोलत होते जाऊ आपण म्हणलं नाही, मला निलेशकडे जायचंय. जाताना येताना कम नाही आले मग तसेच गेले. येताना लय उशीर झाला होता रे, 6:30 म्हणजे अंधार पडला होता आम्हाला. हां हां परा दिवशी नाही, शनिवारी रात्री आलतो. काल मग ते धोंड्याचं जेवण होतं. काल ते पाहुणे रावळे त्यातच सगळा टाइम. त्यासाठी तास मला फिरायला जायचं होतं. माझी पहिलाच धोंडा होता आमचा. काय धोंड्यामुळे सगळं राहिलं. औरंगाबादला गाडी म्हणून मग सांगे महिनाभर होतो म्हातारी घेऊन ते घाटीला. मी घाटीला ना. आई म्हटलं ना घाटीला होते म्हणून. घाटीला. हा
महिनाभर शेळे भाकरी खाऊन होतो कधी. आपण रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. हो मग आता औरंगाबाद इथून नाही म्हणता मला वाटतं 150 किलोमीटर असेल, 100-150 तेवढंच. आणि भरपूर रस्त्याचं काम सुरू आहे, मग टाइम लागतो. मी घाटीला होते, त्या घाटीला हा, ते मोठ्या घाटी तेव्हा ह्यो केवढा होता, 3 महिन्याचा होता. पाणी पी हात धुई. निलेशचं माझं आता मध्ये किती 10 वर्ष कॉन्टॅक्ट नव्हता. आम्ही पहिले ते 4थीचे बालमित्र येतं आणि 4थी नंतर तो इकडे आला, मी तिकडे गेले. 10 वर्ष आमचा कसलाच कॉन्टॅक्ट नव्हता. मला वाटतं 12वी झाले माझ्या लग्नाच्या वेळेस आमचा कॉन्टॅक्ट झाला, त्यानंतर कधी मध्ये ना. आत्ता थोडा जास्त आमचा कॉन्टॅक्ट आहे. तुकारामचा माझा होता काय आमचा. हा, जेवण करायची का धावून नको 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 म्हणतो जेवण. नाहीतरी पोरींची मैत्री कुठर टिकती, पण आमची हाय अजून आहे. आता कवर पण राहील. नाही तर पुराण सगळ्यात जुने मित्र आपण पहिले जुना मित्र, म्हणजे वर्गात एका शेजारी बसण्यापासूनचे मित्र आहेत आम्ही. तर तुम्हाला माहिती झालं असं ना आत्तापर्यंत की ही मनीषा आणि माझी सगळ्यात पहिली मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही पहिलीपासून तर 4थीपर्यंत नाही का छोट्या शाळेमध्ये होतो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तागडखेलमध्ये. ती पण मी असं कधीतरी जायचो, म्हणजे कंटिन्युअसली मी शाळा नाही केलेल्या तिकडे त्यावेळेस, कारण आजीकडे त्यांच्याकडेच राहायचो. पण कधीतरी गेलो तर शाळेत जायचो मग त्यावेळेस नाही का. तर आत्ता नाही का मनीषा आलेली भेटायला भरपूर दिवसातून, आणि आल्या तिनं काय हट्ट केला हे बघा. तिला बघायचं होतं बटन, प्ले बटन, निलेशचं त्याच्या मेहनतीचं फळ. आणि एवढा आनंद आहे की माझ्या मित्राला प्ले बटन मिळालेलं आहे 1 लाख सबस्क्रायबरचं. आणि असाच तो पुढे पुढे प्रगती करत राहावा हीच इच्छा. आपला बालमित्र एवढा मोठा होत आहे, त्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार आहे. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या मनीषाचं एक चॅनल आहे मी मनीषा म्हणून यूट्यूबला, आणि तिचे पण ब्लॉग बघा किती भारी असते. तर बघितलं का तू? बंद कर. त्याला लिहायची बाई जेवायला नात आलेली आहे. शेवग्याची भाजी, बाजरीची भाकर, वडापाव. आजीच्या हातची एकदम मस्तपैकी टेस्टीवाली भाजी आहे, चटणी भाजी. तुम्ही कधी खायला येताय? आम्ही तर आजीच्या हाताची चव खात आहोत मस्तपैकी. आजविकचं बघा काय चाललंय, जेवण पण चाललंय, वडापाव खातोय, आणि प्लस नाही का मूवी पण बघू राहिलाय. चल चालला अधिक बरे. काय नाही सगळ्याकडे काय नाही. चलो बाय बाय. येतो संभाजीनगरला. हां हां बाई येऊ का? काळजी घ्या दोघं. चल मग आल्यावर हां गेलो कॉल करता आजी. हा हा सगळं चालेल एकदम. हां तिच्या आजी मा बापाचे आणि आईचे लई मित्र होते लहानपणीपासून. मा बाप त्यांच्यातच वागला हां ना. लहानपणीपासून. त्या पोरीचे आज आजी त्यांच्यामध्येच होते माझ्या आई बापाची. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 8 आणि आम्ही चाललो आहे तर आनंदीच्या बड्डेला, आपल्या माऊलीच्या भाचीच्या. तुम्ही बघितलं असेल भरपूर ब्लॉगमध्ये इथं गावामध्ये चिंचा वगैरे फोडताना. तर तिचा बड्डे आहे. तर आत्ता आम्हाला कॉल आला होता, माऊली मामा निलू मामा तुम्ही बड्डेला आता तिला काहीतरी खायला वगैरे घेवतं आणि जात होतं. आता दुपारपासून कॉल करते. भरपूर वेळ झाला आहे, मी रेसिपी शूट करत होतो त्याच्यामुळे एवढा अंधार पडला आहे. अजून त्यांनी बड्डे पण सेलिब्रेशन नाही केलं, आम्ही दोघं नाही गेलो म्हणून. तर आता निघतो खायला वगैरे घेऊन लगेच. मॅगी द्या मॅगी. काय करायचं? मॅगी मसाला नाही मॅगी द्या 7-8 द्या. बिर्याणी मसाला आणला मी. 10 वाला द्या. मोठे मसाला घेतले. मामाची आहे सोयाबीनसाठी का? बड्डे गर्लला भरपूर मॅगी आवडते त्याच्यामुळे मॅगी घेतली. म्हटलं बिस्किट वगैरे घ्यावं, पण नाही का तिला बिस्किट वगैरे जास्त आवडत नाही. तर मग डायरेक्ट नाही का मॅगी घेतल्या आणि 7-8 घेतल्या. तर 2-3 दिवस बिंदास खाता येतात. सगळा स्वयंपाक झाला. हा का? हा मग तू लवकर फोनच नाही लावीत. खायला आणलंय ना तुला. गाईज बघू शकता इकडे अश्विन ते काय करू राहिले.
चिवडा बिवडा, हे बघा बर्थडेचं गिफ्ट. बरोबर चॉईस आहे ना माझी, म्हणून म्हटलं चला मॅगच इकडे मंचुरियन बनवले, हे बघू शकताय. आहे ना. ताईने मंचुरियन बनवले, गोटरम जेवण करून राहिलंय. चिवडा पण बनवलाय इकडे. सॉरी, सोयाबीन चिल्ली, मला वाटलं मंचुरियन आहे. सोयाबीन चिल्ली बनवलं. सोयाबीन फ्राय बनवला का? मस्त आहे. आत्ताच्याच भाचीच्या बड्डेवरून आलंय आणि अजून जेवण वगैरे नाही केलं. तर आत्ता काय जेवण केलंय ते पण माहीत नाही. आजीने काय बनवून ठेवलंय. आजीने तिथं जेवण वगैरे करून झोपले तर आता 9 वाजले तर अजून माझं जेवण बाकी आहे. आता मी तुम्हाला काय बनवलं ते दाखवतो आणि जेवण वगैरे करून आपला ब्लॉग एंड करतो आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे करून आपल्या आजच्या दिवसाला फुल स्टॉप देतो. आपले आजी आजोबा दोघं पण जेवण करून मस्त झोपले तर पण माझ्या वाटेला जेवण काय काय राहिले ना तुम्हाला दाखवतो आणि एकदम मस्त जेवण बनवून ठेवलं आहे. मेन म्हणजे आज नाही का घरामध्ये आमरस बनवला तो वाटतं आजीने. आमरस, इकडं शिरा बनवला आहे तुपातला, चपाती आणि एक चटणी नाही का तव्यावरची आहे. ही हिरवी चटणी जी फक्त तव्यावरती शेंगदाणे, तेल आणि चटणी, लसूण वगैरे भाजून तांब्याने नाही का तव्यावरतीच रगडलेली आहे ती ही चटणी आहे. आणि ही पाट्यावरची माझी आवडती आणि माझी फेवरेट चटणी म्हणजे लाल चटणी, ही जो ठेचा एवढी मस्त बनवते ना आजी, एक नंबर. तर आता पहिल्यांदा मी नाही का तुम्हाला आंबरस कोणत्या आंब्याचं बनवलं आहे ते चेक करून सांगतो. घरच्या आंब्याचं तर असेल तर लगेच समजेल किंवा विकत आणलं होते काय माहीत नाही, असं काही बाजार होता तर. नाही, विकत आणलेला आंब्याचा हा, कारण हा केशर टाईपचा लागतोय आणि केशर नाही राहिलेला. जे शेतातले होते मामाने तिथे विकून टाकलेले आहेत, त्याच्यानंतर परत आणलेलं नाही तर आजीने विकत आणलेले वाटते. आणि आंबरस एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे आंबट वगैरे नाही आणि केशरचा आहे. एक नंबर जेवण बनवलं आहे आजीने. या तुम्ही पण जेवायला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपला उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. जर कोणी नवीन असेल, जर आपल्या अजून हक्काची फॅमिली सबस्क्राईब नसेल केलं तर आपली एक हक्काची फॅमिली म्हणून पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर भेटू उद्या लवकर. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळे हॅपी राहा. तर भेटू उद्या लवकरच. बाय बाय.